नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आता आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. ये ना तू पण ये. तर मित्रांनो आता आपला हा ट्रिपमध्ये शेवटचा ब्लॉग असणार आहे. सोबत आपली सर्व मित्रमंडळी बसली आहे, इकडे दाखवतो. तर आता आपला शेवटचा प्रोग्राम म्हणजे आता आपलं जे बेस्ट पिकनिक आहेत, गेल्या वर्षी सुद्धा आपण काढलेले, ह्या वर्षी सुद्धा काढतोय. तर हे बघा सर्व आदर्श विद्यार्थी गप बसलेत आहेत. आता वाटतं आहे तुम्हाला आदर्श विद्यार्थी, पण असं काहीच नाही आहे. तर मित्रांनो आता बघूया, जास्त वेळ नाही लावत. आता दादा सुरुवात करेल. अजून कोण बेस्ट पिकनिकर आहेत, कोणी काय कामं केली आहेत, कसं काय, त्याच्यावरून आपले बेस्ट पिकनिकर काढले जातात. तर बाकी आता कोण गावी जाणारे मंडळी आहेत त्यांच्यासोबत थोडं आपण बोलू. तर आता जास्त वेळ नाही घेत, बेस्ट पिकनिकर घेऊया पहिले. चला लेट्स गो. सर्वांना नमस्कार. यावर्षी पिकनिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व 60 सदस्यांचं हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी आपला वेळ, बहुमूल्य वेळ असं दिलात आपण आणि सहकार्य केलं, त्यामुळे ही पिकनिक सफल झाली. काही ठिकाणी आपल्याला थोड्याशा नॉर्मली प्रॉब्लेम आल्या, टेक्निकली प्रॉब्लेम आल्या, त्यावरही तुम्ही मात केलीत आणि इथपर्यंत आजपर्यंत आपण सगळ्यांनी कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आपण सफल केले आहे. त्यामुळे आपणा सर्वांचे माझ्याकडनं हार्दिक स्वागत. आपण जेव्हा पिकनिक काढायची ठरली आणि तिकीट काढायचे झाले, तेव्हा ट्रेन तिकीटला मला ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभारी आहे. मी सर्वांची आता नावं घेऊ शकत नाही, कारण त्यांनी बहुमूल्य असा वेळ दिला मुंबईमध्ये. त्या सर्वांचं आभार मानतो. पिकनिक अत्यंत सुंदर झाली. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही पिकनिक आतापर्यंत सफल झाली आहे. पण ह्या पिकनिकमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, तिथेही मी दुर्लक्ष केलं. मी कोणाला ओरडलोही, त्यामुळे मला मोठ्या मनाने माफ करा. ह्या वर्षी मी थोडा कमीच ओरडला असं मला वाटतंय, त्यामुळे तुम्ही माफ कराल एवढी अपेक्षा आहे. आणि पुढच्या वर्षी आपण काढूच पिकनिक, पण त्याचं आपण अरेंजमेंट नंतर सांगू. ग्रुपवर आपल्याला सगळ्यांना माहिती कळेल. पण ह्या वर्षी आपण जास्त आपलं भोजन कुठे झालं नाही, त्यामुळे पारखण्याची तुम्हाला संधी भेटली ना आम्हाला. पण आम्ही जिथे पारखायचं आहे तिथे आम्ही बरोबर पारखलेलं आहे. म्हणून ह्या वर्षी आपण 6 पिकनिकर काढणार आहोत. किती? 6. 60 जण आहोत, 10 मधलं 1. मग ह्या वर्षी आपण पिकनिकर टॉप 6 काढणार आहोत ना. आणि मी गेल्या वर्षीच्या टॉप पिकनिकरना म्हणजे बेस्ट पिकनिकरना हे सांगू शकतो की गेल्या वर्षीचे जे 10 बेस्ट पिकनिकर होते ते ह्या वर्षी कुठेतरी लूज पडले. असं समजू नका की मला ह्या वर्षी बेस्ट पिकनिकर भेटलं म्हणजे पुढच्या वर्षी भेटणार नाही. पुढच्या वर्षीही भेटेल. जे काम बोलत असेल तिथे आपण त्याचा सन्मान करूच. त्यामुळे मला हे एवढंच बेकार वाटलं की गेल्या वर्षीचे जे पिकनिकर होते ना ते कुठेतरी मला ह्या वर्षी भेटणार नाही, मी मोकळं झालं. तसं नाही, ह्या वर्षी पण तुम्हाला संधी होती चांगली. आपण ह्या वर्षीचे फक्त 6 निवडलेत. त्या 6 मधलं पहिला आहे जो बेस्ट पिकनिकर जाणार आहे ह्या वर्षीचा, तो आहे प्रतीक वाघे. मी निलेश कोळी याला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते याला सन्मान चिन्ह द्यायचंय. हा व्यक्ती गेल्या वर्षी बेस्ट पिकनिकर राहिलाय, ह्या वर्षी बेस्ट पिकनिकर राहिलाय. का तर त्याचं ह्या वर्षी काम त्याच पद्धतीचं होतं. नंतर ह्या वर्षीचा दुसरा पिकनिकर बेस्ट पिकनिकर आहे कुणाल रघुवीर. तोही गेल्या वर्षी बेस्ट होता, याही वर्षी बेस्ट आहे. मी जयदास कालपाटील याला विनंती करतो की त्यांनी त्याच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करायचंय. यानंतरचा तिसरा बेस्ट पिकनिकर आहे, ह्या वर्षी पहिल्यांदा आला पण त्याचं काम व्यवस्थित होतं, तो आहे योगेश चोगले.
मी निलेश गालेकर याला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते त्याचा सन्मान करायचा. त्यानंतरचा बेस्ट पिकनिकर चौथा आहे, ज्याने गेल्या वर्षी माझा थोडा ओरडा खाल्ला होता, पण ह्या वर्षी तो पहिल्यापासून कामामध्ये त्याने झोकून घेतलं होतं. पहिल्यापासून तो आहे आतिश खळे. मी विनायक वाघे याला विनंती करतो की त्यांनी त्यांचे शुभ हस्ते त्याचा सन्मान करायचा आहे. त्यानंतरचा पाचवा बेस्ट पिकनिकर आहे या वर्षीचा, जो पहिल्यांदा आलाय, पण पहिल्या दिवसापासून किचनच्या कामामध्ये त्यांनी मदत केली. बॅग उचलण्यामध्ये तो अग्रेसर होता. तो आहे संकेत खळे. मी केतन वाघ्याला विनंती करतो की त्याने त्याच्या शुभ हस्ते याला सन्मानित करायचंय. आणि या वर्षीचा शेवटचा बेस्ट पिकनिकर आहे, तो आमच्या बरोबर सलग 4 वर्ष आहे, पण या वर्षी त्या व्यक्तीचं सिच्युएशन एखादी कशी हँडल करावी ना, तर त्या माणसाने या वर्षी दाखवून दिलंय. आणि कामामध्ये पण तेवढाच पॉवरफुल होता. तो आहे दर्शन पावसे. मी भारत वाघे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते दर्शनचा सन्मान करावा. आणि ह्या वर्षी आपल्याला 2 युट्यूबर लाभले होते. हे गाय क्षितिज कुलाबकर आणि भाविक पाटील, या दोघांचंही आपल्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की त्यांच्या दोघांच्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आता लाईक पण करा, आपले जे व्हिडिओ कमेंट करा, त्या कमेंटनी त्यांचे रेटिंग वाढते. हा, फॅमिलीला पण सांगा, मित्रांना पण सांगा, जेणेकरून आपली पोरं आहेत, आपली पोरं कुठेतरी पुढे गेली पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांनी सहकार्य केलं. मी काय कोणाला बोललो असेल ओघाच्या भरात, मी हात जोडून माफी मागतो. आणि तुम्ही ही पिकनिक सफल केली, ही आपली पिकनिक आनंदित सर्वांनी घालवली, त्याबद्दल सर्वांचे आभार. असंच सहकार्य मला लाभू दे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कॅमेरामॅन शिरीष भाई पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता घेऊया रिव्ह्यू सर्वांचे, कसं झालंय, काय झालंय, काय होतं ट्रिप मध्ये, काय एन्जॉयमेंट केले, काय शिकायला भेटले, सर्व काही बघूया. सुरुवात करूया जगू शेठ. जगो, कसं वाटलं आपली ट्रिप झाली? आता ट्रिप बद्दल सांगायला गेलो तर हा आपल्या वर्षी हा 6वा वर्ष आहे ट्रिपचा, आणि 6व्या वर्षी माझा 4था वर्ष आहे. आणि 4थ्या वर्षी या वर्षी आम्ही म्हणजे जे दर्शन केले तुम्ही बघालच ब्लॉग मध्ये, सगळं पुरी वगैरे सगळं असं फिरून आम्ही पूर्ण असं वरती जाऊन खालती परत आता मुंबईला जाणार आहोत. तर ट्रिप मधील सगळ्या गोष्टी, नवीन मित्र भेटले, आयुष पियुष नवीन मित्र भेटले, आपल्या समोरच आहेत. अजून खूप काही सिटीज नवीन मित्र भेटणार. ट्रिप आम्ही खूप एन्जॉय केली, खूप मजा केली, खूप मजा आली, एकदम फुल मजा. आम्ही गाणी बिनी बोलत पूर्ण ट्रेन मध्ये टीसीच्या शिवाय खात आम्ही गाणी बोललोय. आणि एक माझा म्हणजे एक मेमरी झाली आहे ती म्हणजे आम्ही जगन्नाथपुरीला 2 वेळा दर्शन घेतला पाहिजे. रिलॅक्स 2 वेळा दर्शन, एकदा गाभाऱ्याच्या बाहेरून, एकदा गाभाऱ्याच्या आतून, फुल मजा. अर्ध्या तासात. थँक्यू. तर अजून मल्लिकार्जुनला होतो तो आमच्यासोबत. तो किस्सा सांगायचा ऍक्च्युली आमचं वेळेला किती महत्व आहे ना ते आम्हाला आता कळलंय. त्याच्यामुळे आम्ही आता वेळेचा फुल वेळ पाळणार आहे, सगळं वेळेवर करणार आहे. विषय असा झालेला की आम्ही मल्लिकार्जुनला गेलो होतो, तेव्हा जेव्हा जातो त्या घाटामधून, तो घाट रात्री 9 वाजता ते लोक गेट बंद करतात. आणि त्याच्यामध्ये असं झालं की आम्ही सगळे पोरं आलेलो, ड्रायव्हरने 5 मिनिटं उशीर केला. आणि आमच्या समोरून गाडी, आमची जी पहिली गाडी होती ती
9:10 ती गेट पास केली आणि आम्ही 9:13 गेट वरती आलो आणि 3 मिनिटांमध्ये त्यांनी गेट बंद केलं. आम्ही खूप रिक्वेस्ट केले आणि आम्हाला ते काही त्यांनी सोडला नाही. ही जिथे जेवढी दिसतात ती सगळी होती त्याच्यात. 2 नंबर गाडी क्रमांक 2. आणि मग आम्ही तिकडून गेलो वरती. मग परत आम्ही मल्लिकार्जुनला गेलो, तिकडे जेवलो, नाश्ता केला आणि झोपायची सोय बघत होतो आणि मंदिराच्या बाहेर झोपायला जातच होतो तेवढ्यात पाऊस आला. मग रिपीट आम्ही आलो गाडीत आणि गाडीत केली फुल मज्जा झोपून. थँक्यू. ओके, तर आता विचारूया कोणाला याला बाजूला राईट हँडने फिरतो. ओके ओके ओके. तर आयुषला विचारूया. आता आयुष आता ट्रेक मध्ये पहिल्यांदा झालाय आणि मित्रांनो आम्ही सर्व कोळी पोर आहोत आणि कोळी पोरांमध्ये एक आहे ना 2 घाटी आहेत. दोन कोल्हापूरच्या रांगडे गाडी आल्या आपल्यामध्ये. रांगडेगडी कोल्हापूरच्या रांगडे गाडी आल्या आणि मित्रांनो त्यांचं पहिलं म्हणजे वय माहित नव्हतं आम्हाला. मी त्यांना दादा पहिल्या व्हिडिओ मी त्यांना दादा बोलतोय. आता शेवटच्या ट्रेनच्या जर्नीमध्ये हे मला दादा बोलतात. असं चेंज झालंय कारण हे माझ्याच्यात आयुष 3 ते 4 वर्षांनी बारक आहे आणि हा 1-2 वर्षांनी बारक आहे. तर आता आयुषला विचार, आयुष आमच्यासोबत आलाय पोरांसोबत, तर तुझी ही जर्नी पोरांसोबतचा बॉन्डिंग आणि आमच्यासोबतची मजा ह्यांनी तर खूप मजा केली. त्याच्याबद्दल नंतर मी सांगेन तुम्हाला. तर मजा केली. आणि तू कसा एक्सपिरियन्स होता एक्सपिरियन्स? तर सांगायचं झालं तर खूप मजा आली. नाही खरंच सांगेन खूप 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 जास्त मजा आली. खूप अनएक्सपेक्टेड होतं की मला वाटतं जेव्हा मला विनायक दादांनी म्हणजे माझ्या पप्पांना सांगितलं की अशी ट्रिप आहे पोरं येतील का करून आम्हीच बहुतेक विचारलेलं की जेव्हा मला पप्पा बोलले की जायचं माझं म्हणणं होतं. मी पप्पांना लास्ट सेकंड दिवसापर्यंत बोलत होतो की अरे पप्पा मी जात नाही, दुसरं कोणाला तरी पाठवा, मी जात नाही, मला हे मला ते मला काम आहे. पण अनएक्सपेक्टेडली माझं पण मन कसं चेंज झालं काय माहिती. पुरी वगैरे ऐकून श्रीशैलम वगैरे ऐकून माझं पण मन डायवर्ट झालं आणि मी अनएक्सपेक्टेडली आलो. आणि पोरं सगळीच चांगली होती भाई. जेवढी पोरं होती सगळी 1 नंबर. कोण पण असं म्हणजे आता मी नवीन होतो तर मला कोणी असं फील करून दिलं नाही ऑकवर्ड किंवा असं फील करून दिलं नाही की हा नवीन आहे, हा आपल्यातला नाही किंवा असं काय आवडतात. मला सगळ्यांनी भाई 15च्या 15 दिवस सांभाळून घेतलं भाई. मला विंडो सीट दिली, सगळे प्रेफरन्स दिले भाई. थँक्यू सगळ्यांना. आणि सगळी पोरं 1 नंबर आहेत. फुल मला कम्फर्टेबल व्हायला थोडा टाइम लागला, लास्टचे 3-4 दिवस लागले, पण खूप खूप मजा आली. पोरं सगळे 1 नंबर आहेत. तर मित्रांनो आता आपल्या ग्रुप मधला भाग्यवान विजेता, लकी ड्रॉ विजेता आता विराज आहे. तर विराजला विचारूया त्याचं दर्शन तिरुपतीचं कसं झालंय आणि प्लस ह्या ट्रिप बद्दल. विराज ही ट्रिप आपली झाली त्याच्याबद्दल तू काय बोलशील? कसं ट्रिप बोलायचं झालं तर ट्रिप तर 1 नंबरच झाले. सर्व पोरा वगैरे भेटले, चांगलीच भेटले. नवीन पोरं आले ते आयुष पियुष परत सिद्धीच असू दे, खूप चांगले एन्जॉयमेंट करणारी पोरं भेटलेत. आणि मला तिरुपती बालाजीचा दर्शनचा बोलायचं झालं तर आम्ही 60 लोक होतो, त्याचे 30 वेबी पास भेटले होते आम्हाला आणि 30 भेटले नव्हते. ते 30 लोक आम्ही लाईनीमध्ये होतो आणि गर्दी खूप होती. लाईनीमध्ये असताना 200 ते 300 मीटर फक्त आम्ही गेलो. तिथे 4 ते 5 तास लागले आम्हाला लाईनीमध्येच एका जागेवरतीच. तिथे मला थोडा त्रास झाला, पाय वगैरे माझे दुखून आले होते. तिथून मी लाईनीतून बाहेर आलो आणि रूमवरती गेलो. आणि दुसऱ्या दिवशी बालाजीच्या देवाच्या रूपामध्ये आमचेच भरतदा ते मला बोलले की लकी ड्रॉचं तिकीट काढ म्हणून, तुझं लागेल करून. मी गेलो काढायला, ते काढलं आणि त्याच्यामध्ये माझं लकी ड्रॉचं लॉटरी तिकीट मला लागलं. आणि ते लागलं तर मी डायरेक्ट विचार पण केला नव्हता की मला डायरेक्ट गावावर जाऊन मला बालाजीचं दर्शन करायला भेटेल. मी आतमध्ये गावात गेलो, फक्त 2 ते 3 फूट वरती बालाजीची मूर्ती होती, तिथून मी दर्शन घेतलंय. विचार पण केला नव्हता की माझं असं दर्शन होईल काय. आणि मी 5 वर्ष सतत बालाजीला जातोय, पण असं मी दर्शन कधी जवळून घेतलं नव्हतं. आणि पहिल्यांदा मी भरताच्या बोलण्यानुसार मला दर्शन तर भेटलंय आणि एवढं चांगलं भेटलं ना की माझ्या डोळ्यातून पाणी लागलं ते बघून. कारण मी लय मोठा भक्त आहे बालाजीचा. गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो आता आपला नेक्स्ट आहे होऊन जाऊ दे एकच वादा अंतराजू दादा, एकच वादा अंतराजू
आता आपण राजूची पहिली ट्रिप काय राजाची पहिली ट्रिप आणि राजूला विचारूया तर राजूचा एक्सपिरियन्स कसा होता. आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आता राजूचा आहे ना विराजचा भाऊ आहे माहित नव्हता. असा आला असं टोपी घालून असं बसायचा गप्प असं की तर मी विचारलं हा कोण आहे म्हणजे बाहेरचा आहे कुठचा आहे तर नाही बोलतो हा विराजचा भाव आहे. बोलला विराजचा भाव वाटतं तरी काय तर दादा बाहेरच असतो. दादा पहिली ट्रिप होती कसं वाटलं तुला. मस्त वाटलं मला थँक्यू. सावध आधी सगळ्यांचे आभार मनापासून तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की म्हणजे माझं पण जसं आयुष बोललं तसं की प्लॅन काय नव्हतं म्हणजे ट्रिपला यायचं वगैरे असं काय प्लॅन नव्हतं. हे सगळे पोरं दरवर्षी म्हणजे त्यांचा प्लॅन असायचाच 15-20 दिवसाचा ट्रिपला जायचं म्हणजे त्यांचे असे लोकेशन फिक्स असायचं कुठे जायचं काय जायचं ठीक आहे. नाही तर म्हणजे एके दिवशी असं झालं होतं की बरोबर आहे बोललो. आणि मला असं विचारलं होतं की ट्रिप जाणार आहे तू येणार का म्हणून. तर मी जस्ट विचारलं कुठं जाणार आहे म्हणून. मग त्याने सांगितलं की जगन्नाथपुरी जायचं. जगन्नाथपूरला जायचं मग हेच ऐकूनच मला असं झालं की हां मला जायचंच आहे. कारण की लास्ट इयरपासून माझं असं एक म्हणजे ड्रीम होतं की ॲटलिस्ट जगन्नाथपुरीचं रथ असतं ते तरी बघायचं नाही तर ॲटलिस्ट जाऊन तिथं दर्शन घ्यायचं. पण असं काय म्हणतात योगायोगाने माझं ते होऊन गेलं. आणि म्हणजे बोलतात ना असं की जे तुमच्या म्हणजे नशिबात आहे ते होऊनच जातं. तुम्ही तिकडे म्हणजे तुम्हाला देव स्वतः बोलवतं असं माझ्यासोबत असं झालं असं मला वाटलं. कारण की जसं आम्ही स्टेशनवरनं उतरलो जसं फ्रेश झालो आणि आम्ही म्हणजे घाईतच निघालो दर्शनासाठी आणि आमचं दर्शन असं एकदम म्हणजे जवळून झालं. आणि नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो त्याच्यापेक्षा आणखीन जवळून झाला माणूस. त्यामुळे तो दिवस म्हणजे जगन्नाथपुरीचा तो दिवस असं म्हणजे कधी न विसरण्यासारखा दिवस असा झाला माझ्यासाठी. त्याच्यानंतर मी ओळखत तर होतो सगळ्यांना ट्रिपमधल्या लोकांना पण असं कधी जास्त बोलणं वगैरे नव्हतं त्यांच्यासोबत. त्यामुळे तसं एकदम मन मोकळंपणे असं बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण ह्या ट्रिपमध्ये ह्या लोकांसोबत अशा काय वाईब्स होत्या त्या म्हणजे ऑटोमॅटिकली मॅच झाल्या आणि त्यांच्या त्या वाईब्स आणि माझ्या वाईब्स असे मॅच झाल्या आणि मग एकदम ट्रिपला आणि जास्त मजा येऊन गेली. तर सिनियर्स काय होते म्हणजे जसे विनायक दादा वगैरे असतील कोऑपरेट केलं बऱ्याच गोष्टींमध्ये. हे आपले इकडे फोकस कर कॅमेरामॅन इधर फोकस करो. आयुष दादा इकडे फोकस कर. आयुष दादा यस भाई जल्दी कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आयुष दादा हा माझ्यासाठी असं या ट्रिप मध्ये एक असं सवंगडी झाला लंगोटी वी नेव्हर मेट बिफोर बट असं भेटलं की आता सोडावंसं नाही वाटत. घरी घेऊन जा. मस्त एक्सपिरियन्स. नाईस ओके सो तर मित्रांनो आता आपले क्षितिजचे गुरु असा क्षितिज बोलला मला की क्षितिजाने मला खूप काही शिकवलंय आणि मी तुमच्याला सांगतो आता तिकडे तर मित्रांनो आता आयुष तुम्हाला सांगितलं आयुष मस्त मिक्स झाला सर्वांमध्ये जसं पियुष पण मिक्स झाला. फक्त ह्याच्या दोघांमध्ये फरक काय माहिती आहे आयुष आणि आयुष सेम माझ्यासारखं आहे म्हणजे कुठेही फिरायला मोकळेपणाने पोरांशी जातो आणि फ्रीली म्हणजे एकदम मजा करतोय. आणि सेम आता पियुष आहे ना हा मोठा आहे आणि हा समजतो मोठा आहे काय माहितीये एक मोठा भाऊ आणि छोटा भाऊ याच्यामध्ये फरक काय माहितीये मोठा भाऊ हा जबाबदारीने चालतो आणि छोटा भाऊ भाई जाओ किती जाओ कसं पण म्हणजे हे बघा इथे पण आहेत आता विराज आणि दादा विराज आणि राजू दादा तसेच आयुष पियुष मी पण आहे आणि दादा बारा लाईव्ह एक्झाम्पल. तसेच आता कसं असतं मोठ्यावर जबाबदारी असते किंवा काय असतात घरातलं प्रेशर पण समजून येतं हा एकदम शांत आहे तो एकदम आगाव आहे. तर आता आपण विचारूया आयुषला नंतर आता फ्री झालाय एकदम आता पियुष फ्री झालाय
पियुष बोलत असेल मनातली बात बोलली जरा मनाला शांती भेटली. सॉरी आयुष, सॉरी पियुष. 7 करोड. तर चला आता विचारूया पियुष, तुझा आमच्या म्हणजे आपल्या पियुष आपल्या पोरांसोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? आपला 13-14 दिवसाची ट्रिप, त्याच्यामध्ये तू काय फिरलास, काय अनुभवलास, किंवा आपल्या पोरांसोबतची मजा तुला कसं वाटतं आलं? बोलायला गेलं तर सगळं एन्जॉय केलं, भारी मजा आली. अनएक्सेप्टेड होतं सगळं. फक्त पप्पांनी सांगितलेलं की अशी अशी एक ट्रिप आहे, पप्पांचा मित्र आहे विनायक दादा, तो तुम्हाला घेऊन जाईल. त्यांच्या मित्रांची, त्यांच्या गावाला लोकांची टीम आहे, ते फिरणार आहेत करून. म्हणून पप्पा बोलले जायचं. तर मी बोललो हा बघूया, विचार करूया, सांगतो. कारण की एवढे दिवस काढायचं म्हणजे खूप कठीण आहे. आणि खूप म्हणजे मी सध्या 2-3 वर्षापासून गावाला पण नाही गेलो, तर एवढा दिवस परत मुंबईच्या बाहेर निघायचं म्हणजे माझ्यासाठी हे होतं. बट मी बोललो की एवढ्या सगळ्या जागेवरती जायचं आहे. आणि जे सगळं मी फक्त रील्सवरती बघत होतो, यूट्यूबवरती बघत होतो की मला जायचं आहे. पुरी झालं, नंतर मग एका म्हणजे आम्ही नाही वर्षाला तरी 3 ज्योतिर्लिंग केलेत, ते पण लई मोठी गोष्ट आहे. त्यानंतर पुरी झालं, मग तिरुपती झालं. तिरुपतीचे मला 2 ट्रिप आलेले, मी दोन्ही कॅन्सल केले, मला जायला जमलं नाही. बट ही वाली मला एकाच ट्रिपमध्ये सगळं भेटलं म्हणून मला झालं तिरुपती झालं. तर तेच की सगळं हे जागा ड्रीम प्लेसेस असतात सगळ्यांचे. बाहेर तर गोष्ट वेगळी आहे, बट इंडियामध्ये एवढे सगळे जागा फिरायसाठी त्यामधले हे सगळे ड्रीम प्लेसेस असतात, सगळ्यांना जायला भेटत नाही. ज्याला जो बोलवतो म्हणजे वरचा जो आहे तो बोलवतो तेव्हाच जातात. तेच झालं, एकाच टाइमला सगळ्या देवांनी बोलवलं. 7 करोड. म्हणून आम्ही गेलो म्हणजे. आणि राहिली गोष्ट मित्रांची, ते मला आणि माझ्या भावाला सोडून 58 जण म्हणजे नवीन मित्र झाली. अक्षरशः 58 एकाच टाइमला 58 म्हणजे लग्नाला दारू जास्त संपणार. आणि सगळेच्या सगळे भारी आहेत पोरं बाई. मजा आली. गाववाल्या लोकांसोबत तर मजा येते, कोणत्या पण गावासोबत भेटा सगळे मजा असतात. हे लोक पण सगळे भारी होते, सगळे मजा आली. आणि भरत दादा जसं की जो मेन आहे मॅनेजमेंटचा, त्या दादानी फुल भारी मॅनेजमेंट केली. कुणाला असं म्हणजे फील नाही झालं एवढं की कुठं काय चुकलंय तो, नाही तर कुठं काय आपलं वेटिंग मध्ये राहिलं या काय. दादाने सगळं भारी केलं. बाकी सगळं तर तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दिसेल की दादाचं मॅनेजमेंट काय. आणि प्लीज मी बोलतो, आमच्याकडे 2 युट्यूबर आहेत. मी एकाच चॅनलवरती 2 युट्यूबरचं नाव घेतोय. एक भाविक पाटील आहे, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा. आम्ही पण करणार. आणि दुसरा आहे तो क्षितिज कोलॅबकर. हा, त्याला पण त्याच्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे लोक जे बोलतायत की मी ह्याला शिकवलंय, काय नाही शिकवलंय, मी त्याकडून शिकलोय. कारण की मला पण युट्यूब चॅनल चालवायचं आहे, बट मला नाही होतं, मी त्याकडून ट्राय करणार. गोविंदा. आता आपला सेल्फी बॉय, सॉरी फोटोग्राफर नाही, फोटो दुसऱ्याकडून काढून घेणारा असा जय. कोणाच्या बघा आता आमच्या ग्रुपमध्ये 60 पोरं आहेत, त्याला सोडून 59. त्याच्यापैकी 50 जणांच्या फोन मध्ये त्याचे फोटो असतील. म्हणजे खोट आक्षेप करतो. अरे त्याचा मोबाईलचा डिस्प्ले गेला म्हणून 50 म्हणून तो खोटा बोलतो. चला तुमची सगळे कोणतं गाणं? एकदम मस्त, खूप सुंदर अनुभव आणि अनेक गोष्टी अशा बघायला भेटल्या. देवदर्शन करायला भेटलं. देवदर्शन प्रत्येकाने करायला हवं. आणि ह्या वर्षी झालं, 2 वर्ष माझं नव्हतं झालं काही कारणास्तव. 2024 आणि 25ला आपल्या लोक
हमदास इनके ये सब ये स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ दोनों के कृष्ण के अवतारे राम जी के निकले सवारे बोले बोले राम जी के लीला है नारे नारे राम जी के निकले सवारे राम जी की लीला है नारे नारे एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जग के पालन हारे जय श्री राम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हम हिंदू हैं गब्बर शेर 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 हमने यादे जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे
बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बंद झालं, बंदच केलं. 30 जण इथे, 30 जण गावाला जातात. 30 जण गावातून बघा आता तुम्ही. मजा आमची ती. आमची आता जळणार तुमची. आमची चालणार तिथे, तुमची जळणार. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत भरतदा सोबत, जे आपल्या या सगळ्या ट्रिप म्हणजे या ट्रिपचे करते धरते आहे, ज्यांच्यामुळे आपण आज भारत भ्रमंती केली आहे. जर भरतदा नसतं तर मला वाटतं की आपण एवढं फिरलो नसतो. आपण हे म्हणतो, हे वाक्य नक्कीच म्हणतो की देव आपल्याला बोलवतो, देव जोपर्यंत बोलवतो तोपर्यंत आपण जातो. पण देव बोलवलं तरी तिकडे पोहोचवण्याचं जे माध्यम आहे ते म्हणजे भरतदादा. जर भरतदादा नसतं तर मला वाटतं आपण तिथे पोहोचलोच नसतो. खरी गोष्ट आहे. गेल्या वर्षी सुद्धा मी होतो, यावर्षी सुद्धा आहे. आता मी फिरत असतो तेव्हा मी वन टाईममध्ये एक प्लेस करतो, आणि एक प्लेस करण्यासाठी आहे ना, माझा जो बजेट असतो ना, जो आपली ट्रिप आहे तो माझे एक प्लेस करण्यासाठी बजेट असतो. आणि आपण आता पूर्ण बोलायला गेलो साऊथ इंडिया फिरलो. साऊथ इंडिया फिरत असताना जो बजेट किंवा जी प्लॅनिंग आहे ना, जे करतात ना मॅनेजमेंट, ती बेस्ट आहे. नेक्स्ट लेवल. मी मागाशी व्हिडिओमध्ये बोललो, आता पण बोलतोय, मी चॅलेंज देतो कोणाला पण, जे आम्ही बजेटमध्ये फिरतो ना, तर ही जी एक्सप्लोरेशन आहे ती कोणीही करून दाखवावी. आणि मित्रांनो, खरंच जेव्हा आम्ही फिरत असतो एका जागेचं, आता कुठेही जा तुम्ही, तिथे रूम घेणं असू दे किंवा फिरणं असू दे, दर्शनाची मॅनेजमेंट असू दे, सर्व काही जे करतात ना ते नेक्स्ट लेवल. म्हणजे त्याच्यामागे त्यांची प्लॅनिंग खूप असते. दादासोबत सहकार्यसुद्धा करणारे आहेत, तर ते दादा सांगेल कोण असतात. तर रेसिपीज काय होणार. खरं सांगायचं तर याच्या आधी मी खूप बरेच माझे सिरीज वगैरे चालू होते, त्यामुळे मी त्या कामामध्ये बिझी होतो. पण आपण ट्रिपला येतो त्याच्याबद्दल माझं काहीच प्लॅन नव्हतं झालेलं. आणि जिथे मी जायचो त्याबद्दल मला इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड करायची ते म्हणजे भरतदादा. जर मला वाटतं भरतदादा तिथे नसतं तर ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचला नसते. खूप खूप धन्यवाद दादा. आणि आता क्षितिज बोलल्याप्रमाणे इन्फॉर्मेशनबद्दल, एक निलेशदा फिरला आहे, सर्व काही भरतदा आहे, रत्नाकरदा आहे. तर जेव्हा आम्ही कुठे फिरायला जात असतो, दर्शन करत असतो, तेव्हा आता आम्हाला काय, आम्ही गुगलवर सर्च तर मारत नाही, जातो दादा या ठिकाणची काय माहिती आहे, दादा इथे काय आहे असं विचारत असतो, तेव्हा दादा सांगत असतो. आणि मित्रांनो, मी दादाला चॅलेंजसुद्धा दिलेला तिरुपतीमध्ये. तो त्या दिवशी आहे का माझी सुट्टी होती का सांगून मला खूप छान वाटलं, कारण मी मस्त मन मोकळेपणे हिंडत होतो. मला ब्लॉग करायची काही इच्छा नव्हतं, किंवा ब्लॉग करत असताना मला कसं विचारावं लागलं, दादा या ठिकाणची माहिती काय, ते न विचारता त्याला सर्व काही माहिती होता. तो गेला जागेवर ब्लॉग केलं आणि सांगितलं, माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोचली असेल ती माहिती. तर मित्रांनो, दादाचा ब्लॉग कसा वाटलाय त्याच्यावर सुद्धा कमेंट करा आणि ह्याच्यावर सुद्धा कमेंट करून सांगा. आणि देवदर्शन मागे तुझी काय तयारी असते. सर्वप्रथम तुमच्या चॅनलवर दोघांचेही मी धन्यवाद देतो की माझ्यासोबत असलेले 60 लोक, त्यांना ना मॅनेज करताना थोडासा त्रास होतो, पण माझा एक उद्देश आहे की आपल्या गावातली मुलं बाहेर भारतामध्ये कुठेतरी फिरावीत, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. त्यामुळे मी प्रत्येक वर्षी म्हणजे एक सुरुवात छोट्याने झाली की मी पहिल्यांदा 16 जण निघालो. त्यानंतर पोरांमध्ये उत्सुकता वाढत गेली. एखादा मित्र निघाला, दुसऱ्याचा मित्र निघाला, तसं वाढत आज 60 पर्यंत आलं. मागच्या वर्षी तर 46, त्याच्या आधी 64 जण होते केदारनाथच्या ट्रेकला. ती पण आपण मॅनेज केली. म्हणून ह्या वर्षी विचार केला की एक चॅलेंज स्वीकारूया अजून 60 लोकांचं. पण 60 लोकांमध्ये खूप छान होते, त्यांनी सहकार्य सुद्धा छान केलं, कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मी त्यांना प्रत्येक वेळी कधी ओरडलो, त्यांच्यावर रागावलो, पण तो क्षणापुरताच, त्यांनी राग नाही म्हणणं वाढलं. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की पिकनिक मी मॅनेज केली असली तरी त्यांनी मला पिकनिकमध्ये भरपूर सहकार्य केलं. जर त्यांचे सहकार्य नसेल तर अशक्य पिकनिक करताना. आणि पिकनिक करताना अनेकांनी मला मदत केली, तिकीट काढण्यापासून. तिकिटाला पण आपले पोरं होते. त्यानंतर आम्ही ऑनलाईन दर्शन तिकीटसाठी पण ट्राय केली,
पण 60 जणांमध्ये आमची फक्त 27 लोकांची तिकीटं बुक झाली. आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आमची 27 जणांची बुक झाली, तुम्हाला फ्री दर्शन लाईनमध्ये जावं लागेल. तरी त्यांची तयारी होती की 3 तास लागू दे, 18 तास लागू दे, 20 तास लागू दे, 24 तास लागू दे, त्यांची तयारी. पण बालाजी कृपेने त्यांचं दर्शन फक्त 12 तासात झालं. 12 तासांमध्ये ते बाहेर आले. रात्री गेल्यामुळे ते झोपले थोडेसे आतमध्ये, पण 12 तासांमध्ये दर्शन क्लिअर झालं त्यांचं, म्हणजे दर्शन करून आले. तरी आमच्यामधले आधी आम्ही पोचल्यानंतर त्या दोघे सर्व ज्यांचे दर्शन तिकीट मिळते त्यांना मी सांगितलं की ते लकी ड्रॉ असतं. त्यामध्ये लकी ड्रॉमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला बालाजीच्या चरणाशी जायला मिळेल. आपण तर 50 ते 40 फूट लांबून दर्शन घेतो बालाजी, पण तुम्हाला बालाजीच्या चरणाजवळ जायला लागेल. तर बऱ्याच पोरांनी आमचे ते लकी ड्रॉचं फॉर्म भरले होते, पण त्याच्यामध्ये एकाच लागला पहिल्या दिवशी, निवेद रघुवीर म्हणून. तर तो जाऊन आला, त्याला रात्री सोडायला गेलो 2 वाजता. तो 4च्या दरम्यान 4-4:30च्या दरम्यान आला. त्याचा एक्सपिरियन्स होता ना तर भरपूर होता. पण नेमकं फ्री लाईनमध्ये आमचे दोघं गेले असताना त्यांना पाय दुखायला लागले त्यांचे काही कारणास्तव, तर ते रिटर्न आले. तर मला खराब वाटलं की हे दोघं दर्शनाशिवाय राहणार. मग त्यांना सांगितलं की तुम्ही भरा त्या डीपमध्ये, म्हणजे लकी ड्रॉ, ते त्याच्यामध्ये विराज पावसेचा नंबर लागत. आणि ते बघताना, लकी ड्रॉ बघताना सुद्धा मी तिथे होतो. त्याचा जेव्हा स्क्रीनवर फोटो आला ना तेव्हा सगळ्यात आनंद मोठा मला झाला. त्याला फोन केला, पण त्याच्याने माझी बॉन्डिंग चांगली असल्यामुळे मस्करी आमची चालली. तर त्याला वाटलं की मी मजाकमध्ये त्याला फोन केला. पण तो जेव्हा मला बोलला की तू शपथ घेऊन सांग बालाजीची की माझा नंबर लागला, मी तेव्हा त्याला सांगितलं ना, तो एवढ्या आनंदात आला की त्याला आम्ही चिडवत होतो की तू इथे येऊन तुझा काय फायदा नाही. पण त्याने जो दर्शन करून आल्यानंतर त्याने माझे पाय धरले ना, तर मला राहवलं नाही की दादा तुझ्यामुळे मी बालाजीच्या जवळ गेलो. कारण मी रात्री मी मागे आलो, पण काय माहित बोलतो तुझ्या रूपात मला देव बोलला असेल की तू डीप मध्ये टाक म्हणून लकी ड्रॉ मध्ये, आणि माझं लागलं आणि बघायला पण तूच होताच बोलतो माझं. तर तो एक मला आनंद एवढा झाला की आमच्यापैकी 60 जणांपैकी दोघांना लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला. आणि त्यांना डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये, म्हणजे देवाच्या 1-2-3 फूट अंतरावर देवाला आंघोळ घालण्यापासून ते सगळं अभिषेक करेपर्यंत त्यांना बघायला भेटलं. त्याचा एक भरपूर मला आनंद झाला. आणि पिकनिकमध्ये सर्वांनी सहकार्य केलं, सर्वांनी. जसं तिथे आम्ही जायचो, सामान असायचं आमच्या सोबत, लगेच असायचं, ते उचलायचे, स्वतःचं लगेच सामानाचे. आणि खूप छान झाली पिकनिक. आणि देवदर्शनी आम्ही जिथे जात होतो काही तांत्रिक बाबी आल्या आम्हाला. ट्रेन आमच्या काही लेट झालं, ते आमच्या हातात नव्हतं. ते टेक्निकली प्रॉब्लेम होता ट्रेनचा. पण जेव्हा आम्ही श्रीशैलम ट्रेन वगैरे भरपूर लेट झाले, 5-6 तास लेट. तरी आमच्या पोरांची एक जिद्द होती की आम्ही श्रीशैलम जाऊन दर्शन घेणार. तर आम्ही श्रीशैलमला गेलोही, श्रीशैलमला दर्शनही घेतलं. पण वेळेचं महत्त्व काय असतं ते श्रीशैलमला मी शिकलो. कारण आमच्या बस होते 30 जण ते करून बस होते. पहिली बस आमची जंगल एरिया, म्हणजे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे रात्री 9च्या दरम्यान गेट बंद होतो. तर तो आम्ही 9 वाजता बरोबर आमच्या, म्हणजे मी ज्या बसमध्ये होतो त्या बसमध्ये ती 9 वाजता आम्ही बरोबर क्रॉस केली बस. आणि दुसरी बस आमची बरोबर टोल गेटला, म्हणजे ज्या फॉरेस्टचा टोल गेट असतो त्या तिथे 9:03 आली. 9:03 आले असताना तर त्यांना जाऊ दिलं नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आम्ही पुढे येऊन तिरुपतीला येऊन रूम वगैरे बुक केल्या, तोपर्यंत संध्याकाळी त्यांना यायला 4 वाजता. आम्ही तिथे सकाळी पोचलो 6 वाजता तिरुपतीत, ते संध्याकाळी 5 वाजता पोचलो. म्हणजे 12 तासाचा डिफरंट झाला फक्त 2 मिनिटासाठी. म्हणून मी म्हणतो की वेळेला महत्त्व द्या. जिथे वेळ द्यायचा आहे तिथे आधीच पोचला. ट्रेन किंवा कुठलेही टाइम्स असतात फॉरेस्टचे बोला किंवा कुठले असतात, ते वेळेवर
आणि बाकीचं काशी विश्वनाथ वगैरे भरपूर फिरलो. अयोध्या पहिल्यांदा आम्ही अयोध्यामध्ये गेलो. प्रयागराज पहिल्यांदा मी प्रयागराजला गेलो. त्यानंतर अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचं हनुमानगडी शरयू नदी स्नान केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो काशी बनारसला. काशी विश्वनाथाचं दर्शन केलं. 84 घाट एक्सप्लोअर केले आम्ही म्हणजे पाण्यातून जाऊन होडीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही बाबा बैद्यनाथला गेलो. पण बैद्यनाथमध्ये गेलो असताना एवढी प्रचंड गर्दी होती तिथे की असं म्हणतात की त्या बाबा बैद्यनाथसाठी मोस्ट ऑफ मंदिरामध्ये गेलं तर 15-20 मिनिटात बाहेर येतात. पण त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी एवढी गर्दी होती की आमच्यावर अशी वेळ आली की कळस दर्शन घेऊन आम्ही निघालो. एवढी गर्दी होती कारण आमची लगेच आम्ही जिथे 15 मिनिटं लागतात तिथे आम्ही जास्त स्टे करून काही फायदा नव्हता म्हणून आम्ही ट्रेन दुपारची पकडली होती. पण तो आमचं दर्शन झाला नाही. मला तेच एकदम ट्रिपमधलं एकदम असं म्हणजे खंत वाटते ते दर्शन झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही जगन्नाथपुरीला 2 दिवस होतो. जगन्नाथपुरी एक नंबर म्हणजे लेवल आमची वरच गेली होती. पूर्ण एक्सायटेड होतो. आणि तिथे जगन्नाथ मंदिरामध्ये आम्ही 2 वेळा दर्शन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही भुवनेश्वर एक्सप्लोअर केलं. त्याच्यामध्ये कोणार्क सूर्य मंदिर आणि त्याच्यानंतर लिंगराज टेम्पल आणि चंद्रभागा बीच 3 आम्ही पॉईंट एक्सप्लोअर केले. खूप छान म्हणजे एकदम मनाला एकदम शांती भेटते. असं म्हणजे ढाच्या आपल्या गव्हर्नमेंटच्या ढाच्या नोटीवर जे चिन्ह आहे ना चक्र तर त्या कोणार्क टेम्पलमध्ये ते कोणार्क टेम्पल बघतानाही म्हणजे माहिती घेताना आम्ही स्वतः गाईड केला होता. माहिती घेतानाही आम्हाला खूप आनंद झाला. आणि खरोखर म्हणजे फिरण्यासारखं भरपूर फिरायला आपण तयार झालो पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुरीवरनं आलो श्रीशैलमला. तुम्हाला सांगितलं श्रीशैलमला दर्शन निघालो. पण एक त्याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की प्रवासामध्ये जे आम्हाला ट्रेनमध्ये येत होतं तेच आम्ही खात होतो. म्हणजे एक दिवस आमचं असं झालं की त्या श्रीशैलम मल्लिकार्जुनचं काय आदेश असेल की आम्ही उपाशी दर्शन केलं. आम्ही सगळ्यांनी उपाशी दर्शन केलं. तर खूप छान वाटलं. आणि नंतर तिरुपती आम्ही काही दरवर्षी येतो. तिरुपती भरपूर एक्सप्लोअर केलं. पोरांना पण मी सांगितलं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दर्शन केलं. दादा 12 की 13 वेळा तिरुपती 12व्यांदा आलोय. एक वेळ माझं दर्शन झालं नाही पण 11व्यांदा मी दर्शन घेतलं. आता एकदम छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला आता अंबाबाईचं दर्शन घेतले. 2 वेळा दर्शन घेतलं. आणि कोल्हापूर साईटसीन आम्ही एक्सप्लोअर केलं. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो बाळूमामाला. त्याच्यानंतर एक देवी आपण एक्सप्लोअर केली कात्यायनी देवी. त्याच्यानंतर आपण एक्सप्लोअर केला ज्योतिबा. कारण आम्ही मागच्या वेळी चालत तेव्हा ज्योतिबाचं दर्शन झालं नव्हतं पण आता छान पद्धतीनं दर्शन झालं. आणि अशा तऱ्हेनं आम्ही पूर्ण हे पिकनिक सफल गेले असं मला वाटतं. कुठेतरी मला ते एकच गोष्टी वाटते की बाबा बैद्यनाथाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. ते झालं नाही. पण एकंदरीत पिकनिक सर्वांच्या सहकार्याने खूप छान झाली. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी सांगू इच्छितो की त्याच्याबरोबर माझे 2 ब्लॉगर होते सोबत या वर्षी. गेल्या वर्षी भाविक होतं पण ह्या वर्षी क्षितिज पण ॲड झाला. खूप म्हणजे त्यांनी जिथे त्यांना माहिती हवी होती किंवा पाहिजे होती तेव्हा मी तिथे सांगायचो. फक्त सांगायचं की हे असंच. तर ते त्यांचीही आम्हाला साथ पूर्ण करायला लागली. आणि मी तुम्हाला तुम्ही पाहताय मला मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांना दोघांनाही तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा पहिल्यांदा. आणि सबस्क्राईब केलं तर आमचे व्हिडिओ तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळतीलच. तर त्यांचं पण सहकार्य भरपूर म्हणजे ह्या बाबतीत राहिलं की आमची फॅमिली घरी राहून आम्हाला बघत होती. तर मित्रांनो आपले मेंबर ट्रिपचे मेंबर तर इथे प्रसाद आणि इथे कोणी माहिती आहे कोणी निश्चित आहे. गेल्या वर्षीपर्यंत मला आठवतं की हा माझ्याशी मोठा आहे खरंच. आणि तो वागतो ना त्याप्रमाणे मोठाच वाटतो. आम्ही मस्त की फील करतो भाई हा थोडा सिरियस नाही म्हणजे पण मोठा आहे तो.
पण नंतर समजलं भाई आम्ही एका सोबतचे समजले तेव्हा समजलं की दोन. तर आता रुचित आणि प्रसाद, मला सांगा आपली ट्रिप झाली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं, कशी होती आपली ट्रिप आणि मेमोरेबल आता सर्व काही. आणि पोरांसोबत आता अर्धी पोरं आपली डिवाइड झाल्यात, आपण इकडे बाकी तिकडे. तर काय बोलणार ट्रिप बद्दल? बाई म्हणजे आपण जसे कॅलेंडर मध्ये असे दिवस मोजत असतो ना, आता 15 दिवसाची जशी वाट बघतो, आता ह्या 15 दिवसासाठी ना पुढच्या वर्षीचे 15 दिवस असे कधी येतात म्हणजे 15 दिवस जर्नी स्टार्ट होण्यापासूनच आमची मेमोरेबल म्हणजे तू बोलतात ना चालूच होते पूर्णपणे. म्हणजे एक एक असे मुवमेंट असतात ना, ते वर्षभरासाठी आठवणीत असतात. आता कोणासोबत काही कोणता पण म्हणजे हसी मजाक वाला काय पण सीन झाला ना, तर तो म्हणजे वर्षभर याद राहत होतो. असे मुवमेंट असतात. बाकी दर्शनाबद्दल बोललात तर दादाची प्लॅनिंग तर तुम्हाला माहितीच आहे, कारण का दादासोबत मी मागील 2 वर्ष आणि आत्ताचा एक 3रा वर्ष दादासोबत मी ट्रॅव्हल करतोय. दादाचं नियोजन पहिल्यापासूनच खूप म्हणजे उत्तमच असतो. आणि जायच्या अगोदर म्हणजे डेस्टिनेशनला पोहोचायच्या अगोदर दादा पूर्णपणे पूर्ण प्लॅनिंगच असतो सर्व करून. म्हणजे आपल्याला असा गेल्याच्या नंतर म्हणजे इकडे असा फिर किंवा हे बघ ते बघ, आपल्याला काही जरूरतच नाही पडत. पण दादासोबत जर तुम्ही नाहाला असाल तर तुम्ही हे दोघे जण आहेतच, क्षितिज आणि आपला भाविक, यांच्या दोघांचे ब्लॉग बघू शकता तुम्ही. त्याच्यावरून तुम्हाला समजेल दादाच्या मॅनेजमेंट आणि तुमच्या प्लॅनिंग आणि ओव्हरऑल आमची एन्जॉयमेंट. बाकी नवीन मेंबर आलेले त्यांनी पण खूप मजा केली आणि जे जुने होते त्यांनी पण खूप मजा केली. बाकी आता आम्हाला असं वाटतं की भाई हे पुढचे 15 दिवस कधी येतील असं. मित्रांनो, आता रुचित बोलला की आम्ही मजाक मस्ती करत असतो. मित्रांनो, अगर तुम्हाला वाटतंय तेच की हा शांत आहे, अजिबात नाही, अजिबात नाही. शांतच आहे हा भाई. एवढा खेचतो ना एकमेकांची, जाम खूप खेचतो, खरंच खूप खेचतो. खेचतो अशी ना काही तो भाऊ मासाडी नाही आहे. खरंच नाही, पण कसं असतं मित्रांमध्ये सर्व काही चालत असतं आणि कोणी कोणाचं असं वाईट मानून घेत नाही, त्याच्यामध्ये काही वाटत नाही. प्रसाद, ट्रिप मध्ये आता काय बोलणार, आता परत आपल्याला 1 वर्षाची वाट बघायला लागणार त्या ट्रिप. पण दादामुळे माझे 4 जण कम्प्लीट झाले मेन, एवढंच. खूप चांगली गोष्ट आहे. अजून काय, आणि या ट्रिप बद्दल काय बोलणार? ह्या ट्रिप बद्दल तर आपली खूप धावपळ झाली, पण एकही हे डेस्टिनेशन आपलं हे नाही झालंय. सर्व हा 20-1 पण नाही झालंय, पण सर्वांचं दर्शन एकदम ठीक झालंय. थँक्यू शेख. मला अजून एक बोलायचं होतं की दादाला मी 1-2 वेळेला बोललेलो की दादा मला बालाजीला कधी घेऊन जाशील. आणि त्या मोमेंटला मी आमच्या बसचा एक प्रॉब्लेम झालेला झारखंड वरून येताना, ते तुम्हाला माहितीच असेल, ब्लॉग मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही आल्याच्या नंतर एवढी घाई केली ना आम्ही, कारण का आमची बुकिंग 2 महिना अगोदरच काढलेली होती म्हणजे VIP पाससाठी. तर आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला माहितीच नव्हतं की रूम वगैरे आम्ही घेतलेत की नाही. म्हणजे अगोदरच पूर्णपणे प्लॅनिंग करून ठेवलेले दादाने बालाजीमध्ये. आम्ही गेलो, बॅग वगैरे ठेवले त्याच्याच रूम वरती. म्हणजे आमचे जे पास होते ना त्याचे पण झेरॉक्स वगैरे काढून सर्व व्यवस्थित एक म्हणजे सर्वांचा बंचच करून ठेवलेला. ज्यांचे जे 27 जणांचे जे पास होते ना काढलेले, त्यांच्या सर्वांचा बंचच करून ठेवलेलं होतं. म्हणजे आम्ही गेलो, फक्त बॅग ठेवली आणि तसं दर्शन करायला गेलो. दादाला असं वाटलं की माझं दर्शन झालं ना, म्हणून दादानी मला जवळजवळ 7 ते 8 फोन केलेले. आणि त्या मोमेंटला माझा फोन रूम मध्ये होता. तर असं मला वाटत होतं की तो एक प्लॅनिंग करणारा नाही आहे, म्हणजे असं विचार करतो की प्रत्येक माणसाचं दर्शन झालंय की नाही ते पण लक्षात ठेवतो. बरोबर दादा, नक्कीच नक्कीच. गोविंदा गोविंदा गोविंदा. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आता दादा. दादा, हा किरण दादा. दादा म्हणजे आपले प्रमुख जे आहेत त्यांच्यापैकीच एक आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण फिरतोय. आणि दादा, आपण आज आपला ट्रिपचा आजचा शेवटचा दिवस, 13 दिवस कंप्लीट झाले. फॅमिली पासून लांब असतो तरी आपली 60 जणांची एक फॅमिली म्हणजे टीम फॅमिली प्रमाणे होती. तर तू काय अनुभवलंस आणि जाता जाताना काय घेऊन जातोयस? आमची ट्रिप आता 15 दिवस व्हायला आले सुरू होऊन.
ट्रिप बद्दल सांगायचं झालं तर म्हणजे जेव्हा आम्ही ट्रिपच्या प्रवासात असतो तेव्हा त्या दिवशी आम्हाला कुठला वार आहे आणि कुठली तारीख आहे ते सुद्धा माहिती नाही पडायचा. 7 करोड अशी म्हणजे एकदम मिळून मिसळून सगळ्यांच्यात राहून काय म्हणजे काय ते सगळं सगळं बिझी शेड्यूल एकदम सगळं. आणि त्यावेळेस आता जर फॅमिली माझी आहे गावी असते सगळे त्यांची आठवण सुद्धा येत नाही आपल्याला. तिकडनं आम्हाला फोन येतात, आमची आठवण येते की नाही, आम्हाला फोन करता नाही येतात की नाही, आम्ही फोन करायचे का. एकंदरीत सगळेजण मिळून मिसळल्यामुळे घरच्यांपासून लांब असतं तरी पण एकदम व्यवस्थित होतं सगळं. मित्रांनो मी या माझं कधी बोललो नव्हतो ट्रिप मध्ये होतो असं. हा दादा कसं आहेस मस्त. आज एवढं मला फ्रीली बोलतोय ना. आणि खरंच ती एक बॉन्डिंग झालेली असं ना, प्रत्येकासोबत बॉन्डिंग झाली आहे. 60 मेंबर पैकी मी मला सोडलं तर 59 नवीन मेंबर्स मिळाले ना मला. आणि सगळ्यात म्हणजे सगळ्यांसोबत खूप छान वाटलं. आता जाता जाता असं म्हणजे पाय निघत नव्हता पण निघालो. आणि आता दादा आपल्याला सांगितलं की अजून तो घरी जाताना काय घेऊन जातोय आणि घरी गेल्यावर काय मिस करणार. सगळ्यांची नक्कीच आठवण येत राहते. आताच हे टाइम नाही आहे, जेव्हा जेव्हा आमची ट्रिप जेव्हा संपते तेव्हा सगळ्यांना थोडंसं दुःख होत असतंय. आपण सगळ्यांपासून आता वेगळे जाणार आहोत, पण आपल्या देवातली पोरं ते जर भेटत होतात. बाकी एकंदरीत सगळं व्यवस्थित होतं. प्लॅनिंग वगैरे ट्रिपचं प्लॅनिंग करणारे विनायक आहे, केतन भाऊजी आहे, भरत आहे. त्यांचं सगळं एकंदरीत प्लॅनिंग एकदम परफेक्टच आहे. परफेक्ट काय बोललं, परफेक्ट आहे म्हणजे असं व्यवस्थित नाही, परफेक्ट. कुठे गेलो तरी आपण काय असतं रे शंभरे, आम्ही जेव्हा प्रत्येक तिथे दर्शनाला जातो आम्हाला सगळं अनोळखी असतं तिकडचं. तेव्हा तिथे गेल्यावर तिथे राहण्यापासून रूमची व्यवस्था असेल किंवा दर्शनाचं असेल त्याची सगळं प्लॅनिंग अगोदर व्यवस्थित सगळं झालेलं असतं. आम्ही फक्त जातो डायरेक्ट रूम मध्ये बॅग ठेवायच्या, आंघोळ करायचं आणि फिरायला जायचं एवढंच बाकी. आणि अजून तिरुपतीचं जे दर्शन आहे आमचं ते बऱ्यापैकी लोकांचं आमचं झालं नव्हतं दर्शनाचं पासचं. पण त्यातल्या त्यात अजून एक नवीन आयडिया बघायला भेटली तेव्हा तिथे मला. त्यातून म्हणजे जरी आपण कधी गेलो, जरी तिकीट नसेल तर तिथे जाऊन आपलं नशीब आजमावता येईल तिथे लकी ड्रॉ मध्ये. आणि सगळं ओके एकदम व्यवस्थित आहे बाकी ओके. गोविंदा गोविंदा गोविंदा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे मी अख्ख्या ब्लॉग मध्ये जेव्हा जेव्हा हा दिसला बोललोय आगाव पोरगा, आमच्या ग्रुपचा सर्वात आगाव पोरगा. आणि मित्रांनो मला वाटतं अर्धे व्हिडिओ आहे ना त्यांनी शूट केलेत. तर थँक्यू पहिल्यांदा उदय. आणि उदय आता आपण फिरत होतो काल म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा होतो, यंदा सुद्धा मला वाटतं आपण दोघं जण सोबतच जॉईन झालं. तर कसा होता एक्सपिरियन्स ह्या वर्षीच्या ट्रिपचा? खूप छान वाटलं. गेल्या वर्षी पहिल्यांदा मी याला भावाला भेटलो होतो भाविकला. तर खूप छान वाटलं. गेल्या वर्षी पण त्यांनी खूप चांगली मेहनत केली होती त्याच्या ब्लॉग मध्ये. तो खूप चांगलं काम करतोय आमच्या ट्रिपमध्ये सगळं ब्लॉग बनवण्याचा, दुसऱ्यांना माहिती पोहोचवण्याचा. तर खूप चांगलं काम करतोय. गेल्या वर्षी आम्ही एकत्र जॉईन झालो होतो, ह्या वर्षी आमचं दोघांचं दुसरं वर्ष आहे. खूप मजा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपल्या ट्रिपचा. यावर्षी नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळली. मेन म्हणजे आमचं मेन स्पॉट होतं जगन्नाथपुरी. तर सगळ्यांचं ड्रीम प्लेस होतं ते. तर त्याच्यामुळे तिथे जाण्याची आम्हाला भाग्य भेटलं भरतदादा मुले. तर स्पेशली थँक्स फॉर भरतदादा आणि टीम, केतन विनायक दादा, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद बोलतो की त्यांनी जे प्लॅनिंग केलं ते खूप सुंदर असं प्लॅनिंग होतं. खूप नियोजन चांगलं होतं. आम्हाला राहण्यापासून इथून जातपर्यंत म्हणजे जवळजवळ मी नव्हतोच, मी पिकनिकला जाणारच नव्हतो. माझा एक म्हणजे मित्र कॅन्सल झाला, त्याच्यामुळे मी अचानकपणे तयार झालो. दादानी मला सांभाळून घेतलं, त्याच्यानंतर मी जॉईन झालो. तर जाण्यापासून येतपर्यंत, तिकीट पासून ते ट्रेन पर्यंत बसण्यापर्यंत, तिथे उतरण्यापर्यंत, रूम पर्यंत जाण्यापर्यंत प्रवास भरतदादांनी आम्हाला खूप व्यवस्थित करून दिला. म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर ते सगळं रूम बिम बघणं सगळं आम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम नाही झाला. बाकी खूप मजा आली. मित्रांसोबत नवीन नवीन मित्र मिळाले. ह्या वर्षी काही नवीन पोरं आली होती, 10-12 नवीन पोरं होती. त्यांच्यासोबत मजा आली. म्हणजे चांगले बॉन्डिंग झाले मित्रांसोबत. मित्रांनो मागासपासून आपण एकच प्रश्न विचारतो, पण हा प्रश्न जरा वेगळा विचारला पाहिजे. कारण या ट्रिपमध्ये तू बस नंबर 2 मध्ये होतास ना, मल्लिकार्जुनला. हा, तर याला प्रश्न थोडा वेगळा आहे.
आपण मी म्हणजे बस नंबर पहिला 1 नंबर होतो आणि बस नंबर जे 2 मध्ये होतं त्यांनी खूप सहन केलं. आणि ते काय सहन केलं ते त्याच्याकडून ऐकूयात आपण. मल्लिकार्जुनला जेव्हा आमचं झालेलं ते जाणं तेव्हा आम्ही तिकडे म्हणजे वस्ती वगैरे करणार नव्हतो, तसंच दर्शन करून निघणार होतो. पण जसं आमचं दर्शन झालं म्हणजे आधीच घाई झालेली आम्हाला दर्शनासाठी आंघोळ वगैरे करून. पण जसं आमचं दर्शन झालं आम्ही निघालो म्हणजे 9 वाजता तिकडनं एक पहाडी इलाका असल्यामुळे तो 9 वाजता तो उतरण्याचा रस्ता बंद होतो. मग असं झालं की आम्हाला दर्शन उशिरा भेटलं, तरी पण आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं शक्यतो लवकर निघालो. पण आमच्या ड्रायव्हरमुळे तो अभिषेक करायला थांबलेला. ड्रायव्हरमुळे आम्हाला 2 नंबर गाडीला थोडा उशीर झाला. त्याच्या आधी 1 नंबर गाडी निघाली. ती गाडी जो चेकपोस्ट आहे तिकडचा जो 9 वाजता बंद होतो, ती गाडी 1 नंबर गाडी क्रॉस झाल्यानंतर कदाचित जवळजवळ 5 मिनटं 3च मिनिटं 5 मिनटं पण 3 मिनटं आम्हाला दुसऱ्या गाडीला उशीर झाला. आणि आमच्या समोरूनच 2 गाड्या निघाल्या आणि पहिली गाडी जी चेकपोस्टवर थांबवली पोलिसांनी ती आमची गाडी होती. ते बरेच रिक्वेस्ट केली, आम्ही फोन वगैरे पण केला. जे नेवल डॉकेटला आमच्या जे आहेत पोस्टमध्ये त्यांनी दुसऱ्यांना पण कॉल केला, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले असल्यामुळे त्यांनी काही ती गाडी सोडली नाही. आणि त्यांचं पण बरोबरच होतं, त्यांचं रूलच होतं आहे. कारण आमच्या गाडी मागे पण बऱ्याच गाड्या होत्या. जर आम्हाला सोडलं असतं तर त्यांना देखील सोडावं लागलं असतं, त्यामुळे त्यांच्या जागी ते बरोबर होते. मग आम्हाला एक जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, म्हणजे रात्री प्रवास नको करायला म्हणून कदाचित आम्हाला तिथे थांबवलं होतं. म्हणून आम्ही तिथेच थांबलो, रूम वगैरे घ्यायचा प्रयत्न केला, पण उशीर झाल्यामुळे रूम पण नाही भेटली आम्हाला तिथे. म्हणून आम्ही गाडीतच होतो जवळजवळ 24 तास नाही म्हणायचं नाही, पण 6 वाजता पोस्ट उघडतो म्हणून 6 वाजल्यापर्यंत तरी आम्ही गाडीत होतो. आणि जसं 6 वाजता तो चेकपोस्ट सुटला तसं आम्ही तिकडून निघालो तिरुपतीसाठी. पण त्यामध्ये आम्हाला शिकायला बरंच मिळालं की परिस्थिती कशी हँडल करायची, कसं आहे सगळं काही या ट्रिपमध्ये बघायला मिळालं. आणि मेहनत खरंच आहे भरतदादाची, केतनदा, विनायकदा, बरेच असे आहेत, रत्नाकरदा, सगळ्यांची मेहनत आहे. जसं आम्ही सांगतो बाहेर पोरांना की असे ट्रिप आहे, हे ठिकाण आहेत आमचे, तेव्हा खरंच बाहेर कोणाला विश्वास बसत नाही की एवढ्या कमी दिवसात एवढं सगळं काही फिरून तिरुपती, अयोध्या, काशी बनारस, तिथून झारखंड, वैद्यनाथ, कोणाला विश्वास बसत नाही की 10-15 दिवसात तुम्ही एवढी सगळी कशी ट्रिप करता. पण ते मॅनेजमेंटचं खरंच चांगलं मॅनेजमेंट होतं. त्यांना सगळ्यांना थँक्यू मनापासून. आणि पुढे देखील त्यांचं आता प्लॅनिंग चालू आहे, पुढे देखील पण ते करतील. थँक्यू भरतदा. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे प्रथम आणि आपण एवढं फिरलोय पण त्याच्यामध्ये तो सुद्धा आपल्यासोबत असायचा, नेहमी गप्पा मारायच्या, आपण नेहमी मिळत असायचा आणि हसत खेळत असायचा आपल्यासोबत. तर मी त्याला एक प्रश्न विचारतोय, तो म्हणजे आपण फिरलो पण त्याच्यात सगळ्यात बेस्ट प्लेस कोणता होता, जिथे त्याला राहावंसं वाटतं, मग तिथून त्याचा पाय निघत नव्हता, असा प्लेस कोणता होता? चांगला प्लेस होता की आपलं तिरुपती बालाजी. काय झालं की आमचं VIP दर्शन नव्हतं, तिकीट आमचं बुक नव्हतं, आम्ही डायरेक्ट नॉर्मल लाईनमध्ये राहिलो. त्याच्यासाठी आम्ही 14 तास वेट केला दर्शनासाठी. पण 14 तास वेट करून एवढा कंटाळा आलेला, पण दर्शन केल्यानंतर चांगला असं वाईब असं फील भेटला तिथं दर्शन करून आल्यानंतर. आणि तिकडं बाकीचं सर्व असं फिरण्यासारखं पण बरंच काही आहे. आपल्या भोजनालय वगैरे सर्व मोफत आहे, प्लस रूम आम्ही 100 रुपयामध्ये घेतलेली आहे. एवढंच बोलेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ट्रिप तर चांगलीच झाली आहे. ट्रिप बोलायला गेले तर ट्रिप मस्तच झाली, कारण एवढं कमी देत आम्ही एक मिनिट ट्रिप बद्दल बोलायला झालं तर ट्रिप एक म्हणजे एकदम खासच झाली सर्वांसाठी, कारण कमी वेळेमध्ये एवढं फिरणं म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणं ते कमी दिवसामध्ये, आणि मॅनेजमेंट सुद्धा तेवढंच करणं, ते म्हणजे तिकीट काढण्यापासून ते एवढ्या 60 मुलांना हँडल करण्यापर्यंत, ते म्हणजे भरतदादा, केतनदा, म्हणजे सर्व जे मोठे आमच्यासोबत सिनियर होते त्यांनी सर्व जे हँडल केलं ते सुद्धा खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर दर्शनमध्ये बोलायला झालं तर दर्शन आमचं सर्व इथे चांगलं झालं. फक्त एक बाबा वैद्यनाथ सोडलं, कारण तिथे आम्हाला टाईमच नव्हता, कारण आमची दुपारची ट्रेन होती, ती ट्रेन मिस होऊ नये म्हणून आम्ही तिथे दर्शन घेतलं नाही, तिथून आम्ही डायरेक्ट निघालो. त्याच्यानंतर बोलायला गेलं तर सर्व निलेश कोहली मुले आमची जेवणाची जी व्यवस्था होती ती सुद्धा एकदम सुरळीत झाली.
आणि दर्शन सुद्धा एकदम व्यवस्थित झाले. आणि एवढ्या कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये एवढं फिरणं हे मला वाटतं मुश्किलच आहे. ते सुद्धा आम्ही पार पडली ती मुश्किलता आणि एवढं जास्त स्पॉट आम्ही फिरू शकलो. तर मित्रांनो आता आपला मनीष बोलणार. मनीष, तर तुझी ट्रिप कशी गेली? बोलायचं आहे. ट्रिप तर खूपच चांगली झाली. ट्रिपमध्ये काही प्रॉब्लेम नाही कोणाला आले. आणि ट्रिपमध्ये तर काय आम्हाला थोडा प्रॉब्लेम झाला, कारण की आम्हाला वेळेचं महत्त्व समजलं. ट्रिपमध्ये आमची 3 ते 4 मिनिटासाठी बस आहे, पूर्ण रात्रभर थांबायला लागला. गाडीमध्ये आम्ही झोपलो. बाकी तर मज्जा झाली ट्रिपमध्ये. बस. तिरुपतीचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? तिरुपती मी पहिल्यांदा गेलो तिरुपतीला, आणि दर्शन वगैरे एकदम भारी झालं. आमची तर VIP पास होती आणि बाकीचे होते जनरलला, त्यांना ते 14 ते 15 तास लागले दर्शनासाठी. आणि दर्शनमध्ये काय एवढा त्यांना पण सर्व सुविधा तिथे अवेलेबल झाल्या, म्हणजे जसं की झोपायला, नाश्ता, जेवण सर्व त्यांना भेटलं तिकडे. नमस्कार. आणि एक सांगायचं राहून गेलं मगाशी, मी लास्ट टाइम जेव्हा ट्रिप झाली होती तेव्हा भाविक पाटीलच्या चॅनल तुम्हाला बघायला भेटेल. मी सांगितलं होतं की आमचा जो मॅनेजमेंट करणारा भरत वाघे आहे तो आता म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या या क्षेत्रात उतरणार आहे. तर जर कोणाला कोणती ट्रिप अरेंज करायची असेल तर भरत वाघेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. भरत वाघेचा नंबर मी क्षितिजला सांगतो, स्क्रीनवर येईल किंवा कमेंट बॉक्समध्ये पण येऊन जाईल तुम्हाला नंबर ते. बस बाकी ओके सगळं. बोलायला गेलं तर ट्रिपला खूप मजा आली. मी माझा एक्सपिरियन्स बोललो तर ट्रिप असं मग कधी एवढ्या दिवस ट्रिपमध्ये मी बाहेर गेलो नाही, पण एवढ्या 60 जणांमध्ये बोलायला गेलं तर 60 जणांमध्ये पहिले फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा एवढ्या गावच्या मुलांबरोबर. आणि ते खूप मजा आली, खूप भारी वाटलं. आणि दरवर्षी म्हणजे आज जेवढं फिरलो हे कधीच फिरलो नव्हतं एवढं, प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन. आणि बोलायला गेलं तर खूप मजा आली. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आणि फर्स्ट वेळच आहे हे ट्रिप जाण्याची. बस थँक्यू. मला चांगलं वाटलं तिरुपती बालाजी. तिकडे गेलो, मला खूप चांगलं वाटलं. 12-14 तास दर्शनाला गेले, पण तिकडून आल्यावर काहीच वाटलं नाही, अशक्तपणा बी काहीच वाटलं नाही. तिथे दर्शन गेल्यावर तर खूप बरं वाटलं. बस एन्जॉय झाले. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो शेवटचा दिवस, शेवटचे क्षण, फक्त 5 ते 10 मिनिटं, 5 मिनिटं राहिले आमचं. आम्ही उतरणार, मी आणि शिवजी उतरतोय आणि बाकी मंडळी दादा बघा, दोघं न्यू मेंबर कोल्हापूरच्या रांगडे गडी. आम्हाला दाखवले काय काय कोल्हापूरमध्ये. दादा 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 हा बघा कोण आहे माहितीये? आत्ताच बोललो मी, धनगर आहे, धनगर. आणि 1 2 3 4 5 6 7 सगळे मेंढर आहेत. चला चला आमचा चालला क्लब. आता सगळा क्लब बंद झालाय. धनगर पण वेगळा होणार आणि मेंढरा पण वेगळी होणार. खूप सगळं अटॅचमेंट आहे ना, ती आता वर्षभर परत वाट बघायला लागणार. पुन्हा कधी येणार आणि कधी एकत्र होणे. हा परत क्लब एकत्र फिरणार कुठे, जेव्हा फिरतात ना तुम्हाला समोर व्हिडिओ येत असेल. कसं वाटतं बघा. शेवटचा क्षण. थँक्यू दादा पुन्हा एकदा, धन्यवाद आम्हाला एवढं काही फिरवल्याबद्दल. आणि असंच फिरवत राहा नक्कीच. आणि ही बाकीची आमची मेंढरं, ही दाढीवाली मेंढरं, आमच्यापेक्षा बारकेत पण दाढी आली आहे. बाकी हे आयुष पियुष, थँक्यू. बरं वाटलंय. दादापासून दादापर्यंतचा प्रवास. बाय 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 दादा. चल काळजी घे, भेटू लवकर. भेटू चला. केमोर तो कुठे गेलो? 5 रुपये आणि PUBG खेळत बसलोस परत. बाय 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 ब्रो. चल राजू चल ना, सावकाश जा. चल घरी. हे राजू दा.
नमस्कार मित्रांनो, बॅक टू होम. घरी पोचलोय. खूप छान वाटतं आहे आणि ट्रेनचे तरी तर जर्नीमधले मेमोरीज सोबत आहेत. जाऊया घरी आणि घरात त्यांना भेटूया. पहिलं म्हणजे माझी बाय प्रीतीला भेटूया. झोपून उठली आहे की नाही उठली आहे ही आमची चाल. अहो क्षितिज कसं वाटतंय? ही बघा आई समोरच आहे. आई आई हसल्या. आई बोलते ओळखलीच नाही, बोलते गोटा केलेला आहे तिथे आते कसे. चला ते झोपली आहे ही. मला वाटलाच झोपली असेल.